नमस्कार. जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक विभाग यांच्या विद्यमानं दुसरे शिक्षक साहित्य संमेलन या ठिकाणी साजरे होत आहे. खरं म्हणजे सकाळी 9 वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम होता. आम्हाला वेळ झाला त्याबद्दल सुरुवातीला आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. सकाळी 10 वाजता माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. ती 11:30 पर्यंत चालली आणि नंतर मुख्यमंत्री महोदयाचे विमानतळावर आगमन होणार होतं म्हणून आम्हाला तिकडे जावं लागलं आणि म्हणून तुमच्या कार्यक्रमात व्यत्यय आला त्याबद्दल मी सुरुवातीला माफी मागतो. या साहित्य संमेलनाच्या आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय विकास सुजना साहेब, आजच्या या साहित्य संमेलनाच्या सन्माननीय अध्यक्षा आदरणीय आशा गांधी मॅडम, सतत आम्हाला सक्रिय सहभाग देणारे आमचे MITचे आदरणीय मनीष शर्मा साहेब, माजी शिक्षणाधिकारी श्री मधुकरराव देशमुख साहेब, प्रकाश मुकुंद साहेब, स्वागत अध्यक्षा आदरणीय श्री लाटकर मॅडम, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण मॅडम, राधना भुंकर मॅडम, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर, या साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम करणारे सर्व गुरुजन वर्ग, सभागृहात बसलेले सर्व सन्माननीय अतिथीगण, सर्व साहित्य ज्यांच्यासाठी हे सर्व साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे असे सर्व शिक्षक शिक्षिका पत्रकार उपस्थित झाले. सर्वप्रथम मी जिल्हा परिषदेचे CO साहेबांचे, शिक्षणाधिकाऱ्यांचे सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो की अतिशय उपयुक्त असा आणि काळाची गरज असलेला हा कार्यक्रम या साहित्य संमेलनाच्या रूपाने आपण या ठिकाणी घेतला. त्याबद्दल मी तुमच्या आयोजकांचे सर्वांचेच मनापासून अभिनंदन करण्याचा आभार सुद्धा मानतो सर्व विद्यार्थ्यांचा. कारण अनेक कार्यक्रमाच्या बाजारामध्ये जिल्हा परिषदेला तर सगळे कार्यक्रम असतात वर्षभर, प्रशासकीय पातळीवर अनेक कार्यक्रम होतात, परंतु सध्या अत्यंत आवश्यक असलेलं म्हणजे साहित्य संमेलन हे आपण जे काही साहित्य निर्माण केले त्याचा प्रचार प्रसार करण्यापुरता मर्यादित हा कार्यक्रम नाही. मी सोलापूर जिल्हा परिषदेला 3 वर्ष CO म्हणून काम केलं. अनेक शिक्षक, अनेक शिक्षिका, इव्हन काही शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय दर्जेदार लेखन केले, परंतु दुर्दैवाने लोकांपर्यंत जात नाही. त्याच्यामुळे आपण लिहिलेल्या पुस्तकाचं प्रदर्शनी असेल किंवा आपल्या लेखन साहित्याला वाव मिळावा म्हणून साहित्य संमेलन असेल, याची अत्यंत गरज सध्या निर्माण झालेली होती. आणि मला वाटतं मीना साहेबांनी आणि त्यांच्या टीमने हा विषय लक्षात घेऊन ह्या संमेलनाचं आयोजन केलं. त्याच्याबद्दल मला त्यांचं खरं मनापासून कौतुक करावं वाटतं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबरोबर हे साहित्य संमेलन होते हे आणखी त्यात दुधात साखर टाकल्यासारखा विषय आहे असं मोठं वागलं होणार नाही. मी विज्ञान क्षेत्रात शिकलेला विद्यार्थी आहे, साहित्याबद्दल मला जास्त माहिती नाही आहे, परंतु मराठी साहित्य माहिती करून घेण्यासाठी काही वेगळं शिकावं लागतंय असं मला कधी वाटत नाही. कारण जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जे व्यक्त होतो ते आपल्या मराठी भाषेतून होतं. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला उगाचच अमृताचा दर्जा दिलेला नाही. साहित्य किती दर्जेदार निर्माण होतं, ते किती लोकांपर्यंत पोहोचतं हा दुसरा विषय आहे. मुळात साहित्य निर्माण होतं का आणि निर्माण झालेल्या साहित्यावर समाजाची वाटचाल होती का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मला आनंद म्हणजे आहे की आपण शिक्षण क्षेत्रात काम करत असताना या साहित्य क्षेत्राला आपण वाहून घेतलेलं आहे. आपल्याला ज्यांनी साहित्य निर्माण केलं त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आता या ठिकाणी बाल साहित्यावर उल्लेख झाला, संत साहित्यावर अनेक ठिकाणी उल्लेख होतो. अनेक वाङ्मय आहेत, अनेक वाङ्मय प्रकार आहेत, गझल आहेत, कविता आहेत, कथाकथन आहेत. हे सर्व माध्यम समाजाला चांगल्या घटकाकडे घेऊन जाण्याचा वाटचाल करण्यासाठी पायवाट आहे. आणि या साहित्य निर्मितीमध्ये आपण सर्वजण सक्रिय आहात आणि जिल्हा परिषद खत पाणी ही अतिशय आनंदाची बाब आहे. आणि ही असंच चालू राहावी अशी मी जिल्हा परिषद CO आणि त्यांच्या संपूर्ण टीमला विनंती करतो.
शिक्षक आहात, आता या ठिकाणी गुरूंचा उल्लेख केला, डॉक्टर शिवानंदांनी श्लोकाचा या ठिकाणी उल्लेख केला, मला दशसूत्रीचा उल्लेख झाला. दशसूत्रीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात मुख्याध्यापकाच्या कार्यशाळेवर याचा विस्ताराने बोललेलो आहे. आता या ठिकाणी साहित्य संमेलनात त्याच्याबद्दल जास्त बोलणं उचित होणार नाही, परंतु आपण कर्मचारी नाहीये, आपण समाज घडवणारी व्यक्ती आहोत. आणि आपल्या देशाला, आपल्या राज्याला गुरु शिष्याची फार मोठी परंपरा आहे. यादी सांगायची म्हणजे 5-6 जणांची यादी आता माझ्या नजरेसमोर आहे, म्हणजे तुम्हालाही माहिती आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णूचा श्लोक आपण प्रत्येक ठिकाणी लिहितो, किंवा आपल्या प्रत्येक पूजाची सुरुवात त्या श्लोकापासून करतो. वीरशैव संप्रदायामध्ये तसाच एक अभंग आहे, डॉक्टर गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा. सगळ्याला प्रश्न पडते, कोणी लोक म्हणतात गुरु मोठा आहे, कोणी म्हणतात संत मोठे, कोणी म्हणतात देव मोठा आहे. त्याचं उत्तर संतांनी देऊन ठेवलेलं आहे, गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा. मला भासतो सद्गुरु थोर वाटे, तयाच्या प्रसादे सुसांब भेटे. गुरुचा आशीर्वाद असेल तर जगातली कुठलीच गोष्ट अशक्य काही नाही. त्या पदावर आपण कार्य करतो. अनेक गुरुजनांसोबत चर्चा करत असताना आता काय राहिले गुरुजीचं, पहिल्याचा काळ वेगळा होता, आता लय काम करावं लागले, कुणी बी येतं आम्हाला दाम करतंय, हे सगळी वस्तुस्थिती आहे. परंतु प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड काम वाढलेलं आहे, हे आपल्याला नाकावून सांगत नाही. आणि काम वाढलं म्हणून ज्यांच्यासाठी आपली निर्मिती आहे, निसर्गानं म्हणा, दैवानं म्हणा, नशिबानं म्हणा, आपण ह्या क्षेत्रामध्ये आलोय, त्या क्षेत्राचं सोनं कसं करता येईल हे आता बघायची वेळ आली. आणि आता उल्लेख झाला की जगामध्ये इतके मान्यवर बसलेले आहेत, आपल्यापैकी अनेक मान्यवर आहेत. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कुणी आठवत नाहीत, आई वडील आणि गुरु या तिघाशिवाय. अनेक लोकांना विचारतो, अनेक म्हणतात मला स्वतःला सुद्धा, स्वतःच्या उदाहरणावर सुद्धा सांगतो, मला प्राथमिक शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाचं नाव, गाव, त्यांच्या गावाचा त्यांचा चेहरा आजही आठवतो आणि सगळ्याला आठवत. मी प्रसंग सुद्धा सांगत असतो, बरे अनेक प्रसंग आहेत, शेकडो प्रसंग तुम्हाला माहित आहे, तुम्हाला काही नव्याने सांगण्याची गरज नाही, कारण माझ्यापेक्षा साहित्य तुम्ही जास्त वाचन करता. मी एक प्रसंग आपल्या दशसूत्रीच्या कार्यक्रमात भाग होतो. आपल्याला जेव्हा आपला 1947 ला देश स्वातंत्र्य झाला, 1950 ला प्रजासत्ताक झाला, आपल्या देशाचं मंत्रिमंडळ तयार झालं, त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याच महाराष्ट्रातल्या एका खेडेगावातला एक प्रसंग आहे. त्यावेळेस शिक्षक रिटायर झालेले चष्मा लावून पेपर वाचत बसले होते. गावात एक पोलीस आला तर सगळं गाव घाबरायचा. तर दुपारी अचानक एक पोलीस गाडी दिसली, पोलीस गाडीच्या पाठीमागे एक लाल दिव्याची कार दिसली. सगळ्या गावाने दरवाजे बंद करून घेतले, आता गावाला काहीतरी संकट आलं नाही. हे शिक्षक सुद्धा घाबरले, उठून उभं राहिले, खेळपटाचे वाद कंपाऊंड राहायचे पुढे, त्याच्यावरती बघायला लागले काय प्रकार आहे. मुळात घाबरले होते शिक्षक, परंतु तेव्हा जास्त घाबरले जेव्हा ह्या सगळ्या गाड्या त्यांच्या दारात येऊन थांबल्या. आणि काय कळतंय नाही कळतंय या आधी त्या लाल दिव्याच्या गाडीतून एक ग्रस्त उतरले, ताट चालत त्यांच्या समोर आले आणि काही बोलण्याच्या अगोदर त्या शिक्षकांच्या पायावर डोकं ठेवलं आणि आशीर्वाद वाट मोकळी करून दिली. त्यांना समजेना काय प्रकार आहे. त्यांनी त्यांना उठवलं, अरे बाबा हा काय प्रकार आहे, तू कोण आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, गुरुजी तुम्ही मला ओळखलं नाही का, मी तुमचा चिंत्या, ज्याला तुम्ही छडीनं मारून मारून गणित शिकवलं, मी गणित तज्ञ झालो आणि आज देशाचा अर्थमंत्री झालोय. आणि शपथ घेतल्याबरोबर, अर्थमंत्र्याची शपथ घेतल्याबरोबर पहिलं दर्शन घ्यावं मी तुमच्या तिथं आलो आहे. हे असं किती जणांच्या वाट्याला येतं. परंतु दुर्दैवाने आज आपण सर्वजण, तुम्ही काय, मी काय, समाज काय, या गोष्टीपेक्षा पुण्य, आशीर्वाद, सद्भावना, शांतपणा या गोष्टीपेक्षा आपण भौतिक सुखाकडे जास्त अट्रॅक्टिव्ह झालो. माझं बँक बॅलन्स किती आहे, माझ्याकडे किती भारी गाडी आहे, माझ्याकडे किती मोठा बंगला आहे, ज्या नश्वर गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण अट्रॅक्ट झालो, समाज अट्रॅक्ट झाला. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी हा विषय होतो. पण माझी या संमेलनाच्या निमित्तानं माझी आपल्याला विनंती आहे की आपण गुरु या पदाला साजेसं काम करताना या साहित्य संस्कृतीमध्ये सुद्धा आपल्याला भर घालावं लागेल. त्याच्याशिवाय आपल्याला आपल्या समाजाला आपल्याला पुढे घेऊन जाता येणार नाही. सध्याची वाचन संस्कृतीबद्दल इथं मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे. आज साहित्याबद्दलची चर्चा मी ऐकत होतो.
साहित्याचा आणि आपला आता कुठेतरी दुरान्वय संबंध राहिलेला नाही. हळूहळू आपल्या घरात, शाळेत, महाविद्यालयात, ऑफिसमध्ये काय करायचं मराठीला जवळ करून? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणून किती वर्षापासूनची लढाई आपली होती. पण आज मराठीमध्ये, मराठी भाषेमध्ये जन्मलेले लोकच मराठी भाषेला दूर करायला लागलेत आणि यस मोदी नो पप्पा संस्कृतीला खतपाणी घालायला लागले. एकीकडे आपलं संत साहित्य एवढं प्रगल्भ आहे. मी आमच्या सगळ्या मुख्याध्यापकाच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना विनंती करतोय की तुम्ही संत साहित्याला हात घाला, संत साहित्य वाचायला सुरू करा. आपल्या जिल्ह्याला तर संतांची परंपरा आहे, संतांची भूमी म्हणून आपल्या जिल्ह्याला ओळखलं जातं. आणि इतका अनेक लोकांना म्हणजे अनेक कार्यशाळेमध्ये किती जणांनी ज्ञानेश्वरी वाचल्या म्हणजे 2-4 हात वर येतात, किती जणांनी भगवद्गीता वाचली म्हणजे 2-4 हात वर येतात. तुकारामाच्या गाथ्यामध्ये एक अभंग लाख नादाचा आहे. परंतु दुर्दैवानं आपण त्याच्यापासून दूर चाललो, त्याच्यामुळे नंतरची पिढी आणि आपले विद्यार्थी पण त्याच्यापासून दूर चालले. प्रयत्न वाळूचे दोन रगडीचा तेल ही गळे असं आपण शाळेत लिहितो. मुलं म्हणायला लागले वाळूतून कुठे तेल गळत आहे का? नाही निर्मळ जीवन काय करेल साबण, म्हणजे साबणाचा जीवनाचा काय संबंध आहे? तुकारामाचे तर अनेक ओव्या तुम्हाला आम्हाला तोडपाठ आहे, कारण ते आपण लहानपणी शिकलेत. आपल्या आई वडिलांनी, आपल्या गुरुजनांनी आपल्याला शिकवलेले आहे. आता नवीन पिढीच्या विद्यार्थ्यांना किंवा शाळेमध्ये जरी शिकवायला लागलं तर त्यांना एक खोटाण वाटायला लागलं. आणि त्याच्यामुळे आपल्या घरातून, आपल्या शाळेतून, आपल्या ऑफिसमधून मराठी हळूहळू कधी दूर झाली आपल्यालाच कळत नाहीये. आमच्या आता मराठीचे पत्रव्यवहार आमच्या ऑफिसमध्ये होतात. 70% पत्र चुकीचे असतात. आता मी मराठीचा प्राध्यापक नाही, मराठीचा शिक्षक नाही किंवा मराठी भाषेमध्ये मी जास्त शिकलेलो नाही, तरी मला कळतात त्या चुका. विकासला सांगितलं पाहिजे. आमच्या कर्मचाऱ्यांनी परवा दिवाणी न्यायाधीशाला पत्र लिहून आणलं. मी सही केली, परत बघा म्हणलं तर वरी दिवाणी न्यायाधीशाचा दिवाणी, तो चित्रपटाचा दिवाणी असते तसं दिवाणी लिहिलं. मध्ये मी महापालिका अमरावतीला आयुक्त होतो. घडलेले प्रसंग आहेत. क्रीडा शब्द आहे मराठीचा. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, 80% ठिकाणी लोक चुकीचा शब्द लिहितात. ह्रस्व आणि दीर्घ वेलांटीमुळे एक क्रीडा म्हणजे मैदानातल्या स्पर्धा होतात आणि एक क्रीडा म्हणजे ज्याला आपण रती किंवा सेक्स म्हणतो ते क्रीडा होतात. अनेक खेळाच्या मैदानावर मी क्रीडा शब्द लिहिलेला आहे, तो उलटा लिहिलेला आहे, सेक्स शब्द. मी महापालिका आयुक्त असताना तिथल्या क्रीडा अधिकाऱ्यांनी महापौर तसेच क्रीडा स्पर्धा होत्या, तेव्हा काय असं वाटतं ऍक्टिव्ह होतं. घडलेला प्रसंग त्यांनी पत्रिका छापून आणली, मी करेक्शन केलं. आता महापालिकेत किंवा जिल्हा परिषदेमध्ये नाव खाली आहे का वगैरे ह्याच्यावर फार भर दिला. मला ते नाव खाली असल्यानं वर असल्यानं माणसाच्या स्वभावात आणि आयुष्यात काय फरक पडतो हे आणखी लक्षात नाही आलं. पण त्यांनी ते बघितलं, ड्राफ्ट बघितला, मी चेक केलं, त्याने चुकीचा क्रीडा शब्द टाकला होता. मी लाल शाईन करेक्शन केलं. खालचे सगळे टीक बरोबर होते, विरोधी पक्ष नेते, आमके नेते, धमके नेते, सगळे सिक्वेन्स बरोबर होता, सगळं बरोबर होतं, तारीख वार. त्याला सांगितलं मी करेक्शन करून घे. तो बाहेर गेला, त्याने तिथूनच प्रिंटिंग प्रेसला फोन लावला, बरोबर आहे सगळं छापून टाक. मला काय वाटलं कदाचित त्या शब्दाचं करेक्शन सांगितलं असं दारू तेवढंच मला ऐकलं असं, म्हणून मी काही जास्त लक्ष दिलं नाही. आणि तो क्रीडा शब्द जो चुकीचा होता तसा पत्रिकेवर राहिला. आणि महापालिकेच्या क्रीडा सभापती होत्या महिला. आणि दुर्दैवाने त्या क्रीडा अधिकाऱ्यांच्या त्या महिला सभापतीची एक मैत्रीण होती, ती होती मराठीची प्राध्यापिका. स्पर्धा झाल्या, पुरस्कार वितरण झालं. त्या मराठीच्या प्राध्यापिका त्या सभापती मॅडमच्या घरी चहाला गेला. काय सभापती, मला काय झालं? क्रीडा स्पर्धेचा तुझा सध्याला सुरू दे. काय झालं? इतक्या चांगल्या स्पर्धा झाल्या, इतक्या बातम्या आल्या आणि मी तुझी पत्रिका वाचणार. आणि मग त्या क्रीडा अधिकाऱ्यांचं त्या मॅडमचं आधीच काहीतरी बिघडलं होतं आणि त्याच्यात आमसभा लागली. आणि त्या आमसभेमध्ये एवढा गदारोळ झाला, सगळ्या महिला सदस्य एकत्र आल्या आणि अपमान झाला म्हणून त्या क्रीडा अधिकाऱ्याला मला निलंबित करावं लागलं, इतका गदारोळ झाला. विषय मराठी भाषेच्या सौहार्दाचा आहे. मराठी भाषा अतिशय
जितकी चांगली आपण म्हणतो तितकी नाजूक पण. छोट्या छोट्या शब्दामध्ये छोट्या छोट्या क्रीडा पीक शब्द अनेक ठिकाणी आपण शेतातल्या पिकाला पिकदारीचा पीक शब्द लोक लिहितात. जिल्हा परिषद मध्ये असताना अनेक शिक्षकाला विचारलं की क्रीडा शब्द कसा, सगळे उलटा सांगतात. हे अनेक शब्द असे आहेत मराठीमध्ये की आपल्या पत्रव्यवहारामध्ये, आणि मग आपल्या मराठीचा आपण प्रसार करत नाही. अनेक घरामध्ये सुद्धा भांडणं होतात. पत्रव्यवहार चुकीचा होतो, पत्र लिहिलं. एका साहित्यिक शिक्षकाचा प्रसंग मी कुठेतरी ऐकला होता. एक शिक्षक होते साहित्यिक, अनेक साहित्य संमेलनाला जायचे. तेव्हा काही मोबाईल नव्हता, तेव्हाची घटना आहे. एका ठिकाणी असं एक साहित्य संमेलन होतं छोटं. त्या साहित्य संमेलनाच्या आयोजकांना त्या शिक्षकांच्या घरी फोन केला. जेव्हा फोन घरी गेला तेव्हा ते शिक्षक जे आहेत साहित्यिक ते बाथरूम मध्ये होते. जिकडून फोन करणाऱ्या व्यक्तीला तिकडच्या त्या शिक्षक साहित्यांच्या पत्नीने फोन उचलला. ती मला कोण बोलता? मी आमकाम साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बोलतो आणि शिक्षक गुरुना बोलायचं होतं ते म्हणजे बाथरूमला आहे. त्यांना सांगा आवर्जून की उद्याच्या साहित्य संमेलनाला आवर्जून या, ते आले तर कार्यक्रमाला शोभा येणार. ते शिक्षक साहित्य आंघोळ करून बाहेर येणारे की त्यांचा सौभाग्य होते, कमराला करून झाडू हातात घेऊन शोभा होणार. काय झाले ते बिचारे समजून सांगायचा प्रयत्न केला. कुणी शोभा वगैरे नाही आहे, आपल्याकडे वाक्यप्रचार आहे, म्हणे आहे. तुम्ही येणे म्हणजे कार्यक्रमाला शोभा येणे म्हणजे कार्यक्रमाला वजन येणे आहे, कार्यक्रमात मजा येते. नाही नाही तुम्हाला त्या बायकोला घेऊन साहित्य संमेलनात द्यावं लागलं. म्हणजे हे असे जे प्रकार आपल्याकडे व्याकरण मराठी साहित्य आपण याला दूर करतो. त्यामुळं अनेक प्रकार समाजामध्ये शाळेमध्ये माझ्या ऑफिसचे जर प्रकरण सगळे तुम्हाला सांगायचे म्हणजे 4 वाजता ते प्रसंग मला आठवायला लागले. सगळ्यांना सामानच करून टाकलाय मराठी साहित्यात. आणि मी आमच्या अधिकारी कर्मचाऱ्याला तेव्हा सांगतो काय फरक पडतो साहेब. माझं संवाद कौशल्य या विषयावर माझं व्याख्यान आहे. दिल्लीपासून मसुरीपासून पुण्यापर्यंत मी अनेक कार्यशाळेमध्ये व्याख्यान देतोय. बोलणं आपल्या भाषेचं एक वैशिष्ट्य आहे. अनेक शब्द असे साप खेचून काढले पाहिजे. किती आत्मनिर्भर आपल्या मराठीच्या काही शब्दावर नुसतं जोर दिला, बोलण्याची फ्रिक्वेन्सी जरी कमी जास्त केली तर शब्दाचा अर्थ होतो. मी एका ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करत होतो. आमचे तहसीलदार होते. उन्हाळ्याचे दिवस होते, ट्रेनिंग चालू होती आणि त्यावेळेस पहिल्यांदा प्राध्यापक मंडळी निवडणुकीच्या कामासाठी घेतली होती. प्राध्यापकाचा मला विरोध होता. मे मध्ये ट्रेनिंग चालू होतं, टेम्परेचर होतं 42 आणि ट्रेनिंग चालू असताना समोर बसलेल्या प्राध्यापकांनी उन्हाळा दिवस होता, काम लागलं, नैसर्गिक आहे, एक दोघांनी पाणी 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 असं पाणी उद्या पाणी उद्या. आम्ही पाण्याच्या बाटल्या 1000 बाटल्या पाण्याच्या आणून ठेवल्या होत्या. 25 शिपाई होते, काही अडचण नव्हती. मग ती पाणी पाणी म्हणत असताना थोडा आवाज आला आणि मी ट्रेनिंग असं देत होतो, काय ते सांगत होतो. तेवढ्यात आमचे ते तहसीलदार होते. ते असं माहीत जवळ आले, थांबा थांबा तुम्हाला पाणीच पाजतो. पाणी पाजणारच होते, पाणी पाजायचंच होतं. याचं काय टोन बदलला आणि सगळे लोक स्टेजवर आले. 15 मिनिट गडावर पोलीस बोलावं लागले. आमचे प्रोफेशनल काय होते अधिकारी सगळ्यांनी चाकरी केली, त्यांना माफी मागावी लागली. थोडा जरी शब्दावर जोर दिला. आपल्या घरी सुद्धा अनेक प्रसंग असे होतात. कौटुंबिक वातावरणामध्ये सुद्धा आपण कधीतरी निगेटिव्ह बोलतो, कधी पॉझिटिव्ह बोलतो. वाक्य तेच राहतात, शब्द तेच राहतात. आणि म्हणून हे साहित्य जे आपलं आहे, या साहित्याला सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला घेऊन जायचं असेल तर तुम्हाला आम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागेल. आणि त्याचा या फक्त साहित्यालाच आपण खतपाणी घालतो असं नाही, तर या साहित्य निर्मितीच्या माध्यमातून आपण पिढी घडवण्याचं सुद्धा काम करतो. मला आठवत असेल पूर्वी जमान्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये गीत गायनाचा कार्यक्रम होता सकाळी दररोज किंवा संध्याकाळी. आता बंद झालं. आम्ही गीत गुंजन या नावानं कार्यक्रम जिल्हा परिषद सोलापूरमध्ये सुरू केला. सगळ्यांना ट्रेनिंग दिलं. जे काय आपल्या गरीब माडगुळकरांचे असतील, साने गुरुजीचे असतील, भागात आम्ही त्याच्यामुळे संस्कार व्हायचे मुलावर. आता तुमचं आमचं सगळ्यांचं काय झालेलं आहे की माझ्या मुलांना किंवा माझ्या कॉलेजला 100% मार्क कसं पडतं याच्या पलीकडे आपण बघत नाही.
या शहरामध्ये परवा मागे मागच्या 1 महिन्याखाली कोचिंग क्लासेस घेणाऱ्याचे संमेलन होते एका वर्तमानपत्राने. तिथे पुरस्कार वितरण होता म्हणून मला बोलवलं होतं. मी त्यांचं अभिनंदन करण्याऐवजी त्या सगळ्या कोचिंग क्लासेस वाल्यांना प्रश्न विचारले. तुम्ही सगळे बोर्ड लावता, बॅनर लावता 100%, दुसरीकडे 100%, दुसरीकडे शिक्षक घेऊन 100% मार्क घेतलेले फोटो विकत आणून लावतात आणि तिथे काय शिकवलं जाते? फक्त 100% मार्क. मी त्यांना विचारलं, तुमच्या 100% मार्क घेण्याच्या प्रेशरमुळे मागच्या वर्षभरामध्ये शहरात किती मुलांना आत्महत्या केली तुम्हाला माहिती आहे? नाही उत्तर देऊ शकत. मला माहित होतं मागच्या वर्षभरामध्ये 12 विद्यार्थ्यांनी आपल्या आत्महत्या केली, तेवढे मार्क मिळत. आपण साहित्य का गरजेचं आहे ते मी आम्हाला या ठिकाणी नमूद करायचं की या साहित्याच्या माध्यमातून आपण संस्कार उधळू शकतो. अतिशय बिकट परिस्थिती झाल्या. मागच्या महिनाभराची तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही जाऊन तुम्ही एक महिनाभराचे पेपर काढून बघा. तुम्हाला या महिनाभरामध्ये 100 तर बातम्या अशा दिसतील की विद्यार्थी पळून गेले, विद्यार्थ्यांनी आईचा फोन केला, वडिलांचा फोन केला, परवा मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून आई वडिलांचा फोन जालन्यातल्या एका मुलाने केला. वृद्धाश्रमाची संख्या झपाट्याने वाढ लागली आहे. जेवढा आपला विकास वाढत नाही, जेवढी लोकसंख्या वाढत नाही, त्याच्या कितीतरी पटीनं आश्रमशाळेचा आलेख वाढायला लागला. माझ्याकडे पूर्वा टाटा सोशल सायन्सचे काही अधिकारी आले होते, त्यांनी तर मला फार धक्कादायक बातमी दिली. संशोधन केल्यानंतरची बातमी होती ती. ते म्हणजे सर आम्ही अनेक वर्ष म्हणजे मागच्या 3 वर्षाचा डाटा त्यांनी सांगितला की 3 वर्षाच्या संशोधनानंतर आम्ही तुम्हाला सांगतो सर की जे लग्न होत आहेत आपल्या राज्यात, आपल्या जिल्ह्यात, या लग्न झालेल्या जोडप्याचे 40% जोडप्याचे डिवोर्स 6 महिन्याच्या आत होतात. 110 मुलं घरातून पळून गेलेत मागच्या वर्षामध्ये. ऑफिशियली आकडा रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशनचा. कारण काय? कुरकुरे घेऊन दिले नाही, मोबाईल बघू दिले नाही, टीव्ही बघू दिले नाही. ते रील काढण्यासाठी मागच्या वर्षभरात 20 मुलांचे निधन झाले. कोणी धबधब्याखाली गेले, कोणी गडावर गेले, कोणी घाटात गाडी चढायचा प्रयत्न केला. आपल्याकडे डिस्ट्रिक्ट साहेबांच्या मुलांनी आत्महत्या केली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 5व्या मजल्यावर आत्महत्या केली, मुलींना आत्महत्या केली, मुली मारून. सिरीज सुरू आहे. थांबणार कसं? थांबवायचं पण याच्यासाठी साहित्य महत्वाचं. बाल साहित्य असेल, संत साहित्य असेल. संत साहित्य तर इतकं आवश्यक आहे. धर्म कुठलाय असं, संप्रदाय कुठला असं, प्रांत कुठलाय असं, प्रत्येक धर्माच्या संतांनी चांगलं सांगितलेलं आहे. पण आज तुम्हाला मला नवीन पिढीतल्या मुलांना संत साहित्य म्हणजे काहीतरी टाइमपास वाटतोय. ते आता परत आपल्याला बोलवण्याची जबाबदारी आपल्याला स्वीकारली पाहिजे. आपण लेखन करणाऱ्या साहित्यामध्ये संत साहित्य कसं येईल कुठेतरी. आणि मग त्याच्या माध्यमातून हे जे संस्कार रहित समाज सध्या वाटचाल करतोय त्याला परत संस्काराच्या पटरीवर कसा आणता येईल या गाडीला, याच्यासाठी साहित्याची गरज आहे, साहित्याची गरज आहे. तुम्ही उद्या कुठल्याही मंदिरमध्ये जा, मस्जिदमध्ये जा, चर्चमध्ये जा, तुम्हाला 60 वर्ष झालेला वय 60 अँड अबव्ह वय झालेले तुम्हाला लोक भेटतील. माझी तळमळ झाली आहे की तरुण मुलं मस्जिदमध्ये गेली पाहिजे. शाळा महाविद्यालयातले मुलं मस्जिद चर्चमध्ये जाऊन बसली पाहिजे. पारायणाचा उल्लेख या ठिकाणी केला. अनेक ठिकाणी पारायण होतात, अनेक लोकांना ग्रंथ आपले पाठ आहे, पण उपयोग काय? आपण त्या ग्रंथाला सुद्धा एक देव म्हणून ठेवलंय, त्याची पूजा करतो, भारी कपडामध्ये वेष्टन करून ठेवतो, त्याची पूजा आरती केली जाते, त्या ग्रंथाला आरती ओवाळली जाते. परंतु ज्या संतांनी स्वतःचं आयुष्य वेचून त्या ग्रंथात जे लिहून ठेवलंय ते आचरणात आणण्याचा पण प्रयत्न करत नाही. इकडे आपण तो एक तरी ओवी अनुभवावी, कसं अनुभवायचं होईल. आपल्या पुढच्या पिढीने आणि आपल्या शाळेतल्या मुलांनी जर ती ओवी अनुभवावी असं वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला त्या ओव्या अनुभवाव्या लागतात. अनुभवाव्या म्हणजे पाठ असणं असं नाहीये, त्या कृतीत आणून दाखवावं लागतं. आणि आपले घरचे मुलं मुली असतील किंवा शाळेतले मुलं मुली असतील जे मॅक्झिमम आपल्या कृतीतून शिकतात, आपल्या वागण्यामध्ये बघून ते शिकत असतात. त्यांना शिकायला लागण्यासाठी प्रेरित होईल असं साहित्य आपल्या माध्यमातून निर्माण व्हावं असं माझा आपल्या सर्वांना आग्रह आहे. आणि ते निश्चितपणे आपण कराल अशी माझी अपेक्षा पण आहे.
आपण दशसुत्रीचा उल्लेख केला. दशसुत्री आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण आणखी प्रसार प्रचार त्याचा करतोय. त्याच्यामध्ये आपण हेच शिकतोय, वाचा तर वाचा अभियानाचं सुरू केलंय, शिवसाहेबांनी सुरू केलेलं आहे. आणि मी जिल्हाधिकारी असताना ह्या सगळ्या विषयाकडे त्याला मला वेळ नाही, परंतु शिवसाहेब इंटरेस्ट घेतात. आपल्यापैकी बरेच जण याच्यामध्ये पुढाकार घेत आहेत आणि काहीतरी करण्याची तळमळ आपल्या सगळ्यांची आहे. म्हणून मी सुद्धा आपल्यासोबत कंबर कसून उभा आहे. आणि तुम्ही आम्ही कंबर कसून उभं राहून काहीतरी केलं. आता तुमचं साहित्य संमेलन झालं, नसतं झालं तर काय झालं, परंतु झालं तर काहीतरी त्याच्यातून आउटपुट निघेल, चर्चा होईल, विचाराचे आदान प्रदान होईल, त्याच्यातून नवीन चांगलं साहित्य निर्माण होईल. कदाचित पुढच्या तिसऱ्या साहित्य संमेलनापर्यंत आणखी दर्जेदार साहित्य या ठिकाणी निर्माण होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये माझ्या शिक्षकांनी दिलेलं साहित्य जाईल. कथाकथन असेल, कविता वाचन असेल, याच्यासाठी आपले शिक्षक तिथे जातील. याच्यासाठी चांगली गोष्ट काय असणार आहे. तर वाचाच्या माध्यमातून शिक्षकांनी सुद्धा अपडेट होण्याची गरज आहे. फक्त वाचनासाठी म्हणून नाही, आपल्या घरचे इतर लहान मुलं असतील, मुली असतील, कुटुंबातले सदस्य असतील, त्यांना सुद्धा वाचायचा छंद लावा. टीव्ही सिरियल मध्ये जाहीर व्यासपीठावर बोलण्यासारखा विषय नाही. तुम्हाला सगळ्याला माहित आहे सगळे सिरियल कसे आहेत, कशा पद्धतीने तयार केले, आणि त्या सिरियलच्या माध्यमातून किती कुटुंबाचा ध्वंस झालेला आहे. तुम्ही थोडं डोळे उघडे बघून बघा, तुम्हाला लक्षात येईल किती उद्ध्वस्त होत आहे कुटुंब. तसे नाही, तसे सिरियल बघून कुटुंब उद्ध्वस्त होण्यापेक्षा आपल्या घरी जे काही संत साहित्य आहे त्याचं जर आपण वाचन केलं तर आपल्याला जीवन जगण्याची उभारी मिळणार. आणि हे जे साहित्य आहे, विशेषतः संतांचं साहित्य डोळे उघडे करून वाचून उपयोग नाही, हृदयाचे दरवाजे उघडे करून वाचले पाहिजे. आणि ते हृदयाचे दरवाजे उघडे ठेवण्यासाठी जी कला आहे साहित्यातून निर्माण होते आणि ते तुम्ही निर्माण करावं असं मला या ठिकाणी वाटतं. आणि त्या माध्यमातून आपल्याला जे काही आम्ही जे सांगतोय, संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे, त्या दशसूत्रीमध्ये सूत्रच आम्ही तयार केले आणि शेकडो लोकांशी बोलून ते आम्ही कार्यक्रम तयार केलेला. ते काही एका रात्रीत तयार झालेला कार्यक्रम नाही. आयटी क्षम विद्यार्थी घडवणे, संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे, आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे. तुम्ही आरोग्याचं बघा, आपल्या घरच्या मुलामुलीच्या आरोग्याची तपासणी करून बघा, तुम्हाला 70% मुलांमध्ये दोष आढळून येतील. शहरात राहणाऱ्या आणि शहराच्या अवतीभोवतीच्या गावांमधल्या मुलांचे हे इन्स्टंट फूड खाऊन 70% मुलांचे डायजेशन सिस्टीम खराब झाले. बंद वाटल्याचे तेल खराब करून सगळे आतडे खराब होऊन गेले. ते संशोधन केलेलं आहे. मी 9 लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी सोलापूरला केली. 75,000 मुलांचे डायजेशन सिस्टीम खराब झालेले आहे. हे आपण घरी लक्ष देत नाही. आपल्या सुद्धा लेकरू मागतंय, खाऊ द्या, जे मला मिळालं नाही ते ह्याला मिळते तर खाऊ द्या, नको का म्हणायचं. पण ते काय कार्य डॉक्टर मित्र मैत्रिणीला विचारा. आपण समाज खराब केलाय. आपण जुन्या गोष्टीच्या चांगल्या होत्या त्या प्रकाराला आपण नाव ठेवतो. ताक पिणाऱ्याला, निंबू पाणी पिणाऱ्याला आपण नाव ठेवतो आणि बंद बाटलीतले पिणाऱ्याला आपण फार भारी मानायचो. हे कुठेतरी बदलावं लागणार आहे आणि ते बदलण्याची ताकद फक्त तुमच्याकडे म्हणजे तुम्ही बदलू शकता. गरज आहे फक्त निर्धार करण्याची आणि त्याची सुरुवात साहित्यातून होऊ शकते. तुम्ही सगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊन सांगू शकणार नाही, हे असं नाही, तसं नाही, हे वाईट आहे, ते चांगलं आहे, तुम्ही पोचू शकणार नाही. जसं माझी जनरली म्हटलं जातं ना की प्रत्येक ठिकाणी ईश्वर पोचू शकत नाही म्हणून त्यांनी आईची निर्मिती केली, तसं प्रत्येक ठिकाणी तुम्ही पोचू नये त्यासाठी साहित्याची निर्मिती करा. साहित्य जाऊ द्या त्यांच्यापर्यंत आणि ते साहित्य तुम्ही निर्माण करून थांबून चालणार नाही. तर ते साहित्य वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी आपल्याला आता वेगवेगळे प्रयत्न करावा लागणार आहे. मग ते आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून असेल, हसत खेळत शिक्षण देण्याच्या माध्यमातून असेल, कुठल्या कृतीच्या माध्यमातून असेल, या सर्व माध्यमातून जर आपण शिकवलं तर निश्चितपणे या साहित्याचा चांगला उपयोग होईल आणि निश्चित होईल अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. परत एकदा या ठिकाणी त्यांच्या ग्रंथाचं प्रकाशन झालं त्या लेखकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ज्यांनी त्यांनी या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला, ज्याला संधी मिळाली नसेल कारण खूप पुस्तक आहे, जणांनी साहित्यामध्ये भर घातलेला आहे, कदाचित वेळेच्या बंधनामुळे काही जणांना संधी मिळाली नसेल, तर आपण अनेक या दृष्टिकोनातून कार्यक्रम घेण्याची आमची तयारी आहे. सीओ साहेब आणि आम्ही आमच्या दोघांचाही भर हा शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागावर आहे. कारण आमची अशी धारणा आहे की हे 2 विभाग सुधारले म्हणजे या 2 विभागाच्या माध्यमातून चांगले काम झाले तर निश्चितपणे समाज चांगला होणार आहे. तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. या साहित्य संमेलनाला
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी मदत केलेली आहे आणि ज्यांनी सहभाग नोंदवला आहे त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. सुनील शर्मा साहेबांनी इतका चांगला हॉल, जे आम्ही तर काउंटिंग घेतलं तेव्हा इथं काहीच नव्हतं. आम्हाला कळत उन्हाळ्यात तुम्ही बसवलं आणि तर आमच्या संत साहित्याला चांगला हॉल केलेला आहे. MIT सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आयोजकांचे मनापासून अभिनंदन, आभार. आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.